नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती। दुपारी 1 नंतर थोडी रिकव्हरी बघण्यास मिळालेली आहे। तरी सुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 319 पॉईंटने घसरून 77,187 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 121 पॉईंटने घसरून 23,361 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.74%, बीएसई आयटी इंडेक्स 0.39% वर आहेत। बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 4.29% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.89%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.77% खाली आहेत। अमेरिकेमध्ये टेरिफ वाढवले असल्यामुळे जगभरातील शेअर मार्केटमध्ये मंदी आहे। त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: बजाज फायनान्स 5.32%, महिंद्रा अँड महिंद्रा 3.14%, विप्रो 2.89%, श्रीराम फायनान्स 2.70% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: L&T 4.59%, ONGC 3.32%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 3.14%, कोल इंडिया 2.93% अशी घसरण आहे। आज डिविज लॅब, कॅस्ट्रॉल इंडिया सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। FIIने 3,958 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2,708 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।